मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएस कडे। तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढ़ता येतो का असं विचारत हल्ला केला होता। आरोपीनं इसिस आणि जिहाद असे शब्द लिहिल्याची नोट आढळली। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचं तपासातून समोर। मीरा रोड मधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला मेडिकलसाठी नेलं। कलमा वाचता येतो का, नमाज पढ़ता येतो का असं विचारत हल्ला केल्याचं समोर। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोड मधील चाकू हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात पहिल्यांदा धर्म विचारून वार करण्यात आले। मीरा रोड मधील चाकू हल्ला प्रकरणावर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील कॉर्पोरेट कंपन्यांनी धर्मांध जिहादी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना हाकलून दिलं पाहिजे। पडळकरांची संतप्त प्रतिक्रिया। सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमदार संजय गायकवाड यांची मागणी। वातावरण खराब करण्याचा हेतू नाही, पण महाराजांचा आदर झाला पाहिजे अशी ही प्रतिक्रिया।